अरे कसं आहे ना, करून गेलं अख्खं गाव आणि बदनाम केलं फक्त बीड जिल्ह्याचं नाव. अरे महाराष्ट्रामध्ये फेमस फक्त मराठवाडा आणि बीड जिल्ह्यामध्ये असतो फक्त पाण्याचा तुटवडा. अरे बीड जिल्ह्याचे पोरं कधीच मानत नाहीत हार आणि लोणावळ्यापेक्षा भारी आहे आमचं बीडचं कपिलधार. मरेपर्यंत आम्ही मित्राची सोडत नाहीत साथ आणि बीड जिल्ह्यामध्ये आहे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक, ते म्हणजे परळी वैजनाथ. ची बीडची पोरं भरती होतात पोलीस, आर्मी नाहीतर नेव्ही. आणि आंबेजोगाईमध्ये सगळ्यात मोठं मंदिर ते म्हणजे योगेश्वरी देवी. सगळ्यात मोठा ऊसतोडीचा जिल्हा म्हटलं की आठवतं बीड जिल्हा. आणि बीडमध्ये आलास तर बघून जायचं धारूरचा किल्ला. बीडमध्ये आलास तर पहिल्यांदा इथे येऊन पाया पड, ते म्हणजे श्री क्षेत्र नारायणगड. अरे ऍक्टर लोकांपेक्षा जास्त बीडची नेते मंडळी आहेत फेमस. उदाहरण जर बघायला गेलं तर परळीचे मुंडे साहेब आणि आष्टीचे सुरेश अण्णा धस. अरे ज्यांची पदावर नियुक्ती होताच घाबरून गेले गुटखा विकणारे गुंडे आणि प्रामाणिकपणे एकनिष्ठ काम करणारे बीडचेच आहेत तुकाराम मुंडे. त्याच्यामुळे सगळ्यांना माझं फक्त एकच सांगणं आहे की मारामारी, गुंडागर्दी म्हणून बदनाम करू नका बीड जिल्ह्याचं नाव. कारण बीड जिल्ह्यातल्या माणसांनी, नेत्यांनी मिळून एकेकाळी उंच केलेलं आहे महाराष्ट्राचं नाव. #MS23. अरे कसं आहे